हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात? मी स्नेहा स्वागत करते पुन्हा एका नवीन व्हिडिओसह। आजचा आपला विषय थोडा वेगळा राहणार आहे। आपण कंदील कसं बनवायचं खण कापडपासून हा विषय या रिलेटेड आपण शिकणार आहोत। मी जसं ट्राय केले किंवा कसं बनवले हे मी या व्हिडिओमध्ये शेअर करते आहे। अशा प्रकारचं ना मी जी आपले किंग साइजच्या वया राहतात ना त्याचे 2 पुट्टे घेतलेले आहेत। 2 किंग साइजच्या वयांचे 2 पुट्टे घेतलेले आहेत आणि ते मी ग्लू गनने स्टिक करून घेतलेले आहेत आणि त्याला मी अशा प्रकारचा मोरपंखी कलरचा कापड चिटकवून घेतलेला आहे। आपण ज्या वेळेला ना देवळी करून आतमध्ये असं कट करून त्यानंतर आपण अशा प्रकारे स्टिक करून घेतलेले आहे। पाहू शकता व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। थोडं जरी वाकडं झालं ना तर आपलं ते शेप बिघडू शकतं यासाठी। आणि ते मी कट कसं करायचं हे मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही आहे। त्याला भरपूर वेळ लागला आणि तो मी शूटही केला होता, परंतु थोड्या कारणासह मी तो व्हिडिओ नाही दाखवू शकत कारण की तो डिलीट झालेला आहे। ॲक्च्युली मी स्टार्ट केला होता आणि तो व्हिडिओमध्ये आलाच नाही, त्यासाठी मी तुम्हाला एक्सप्लेन करते। आणि आपल्याला अशा प्रकारचे गोंडे घ्यायचे आहेत। तुम्ही ज्या प्रकारचं कंदील बनवता ना त्या प्रकारचे तुम्ही अशा प्रकारे गोंडे तयार करून घ्यायचे आहेत। गोंडे कसा बनवायचा हा व्हिडिओ मी माझ्या चॅनलला दिलेला आहे, तुम्ही जाऊन तिथं चेक करू शकता। आणि अशा प्रकारचे आपण टूथपिक असतात ना मोठे, जे आपण केक बेससाठी वापरत असतो, अशा 4 टूथपिकचा मी वापर करणार आहे। हे खूप मोठं आहे, यासाठी आपल्याला कट करून वापरायचं आहे। तुम्ही इझिली ना कत्रीने कट करून त्याचा वापर करून तुम्ही ते स्टिक करू शकता ग्लू गनने, किंवा तुमच्याकडे कोणतेही फॅब्रिक ग्लू असेल त्याने तुम्ही स्टिक करू शकता। आणि त्यानंतर आपण जे कंदील बनवल्यानंतर हँग करण्यासाठी आपण अशा उलनचा वापर करणार आहोत आणि मी त्याला गोटापट्टीचा लेसचा वापर करणार आहे। आणि मी विचार करत आहे मिरर लावायचं काय डेकोरेटिव्ह आयटम, बघूया ते आता डिपेंड आहे। आता तरी सध्या मी घेतलेले आहे मिरर, त्यानंतर मोती लावून सजवायचा असा तरी विचार आहे, बघूया। आणि यासाठी मी आता इथं आलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे आपण जे कंदील बनवण्यासाठी घेतलं होतं ना ते अशा प्रकारे पाहू शकता असं ठेवून ते कट करायचं आहे आणि आपल्याला ग्लू गनच्या सहाय्याने चारी बाजूने चिटकवून घ्यायचं आहे। मी दाखवते त्याप्रमाणे तुम्हीही करा। आता आपण फॅब्रिक वर चिटकवण्यासाठी ना आपण ह्या गोटापट्टीची लेसचा वापर करणार आहोत आणि खूप केअरफुली करावं लागतं, नाहीतर त्याचा दाग बसला ना तर ते निघत नाही। यासाठी मग पहिला तुम्ही थोडंसं ग्लू गन लावून मग त्यावर चिटकवा आणि मग त्यानंतर पुन्हा दुसऱ्या बाजूला फिरवा आणि दुसऱ्या बाजूची लेस लावा। अशा प्रकारे करून तुम्ही पूर्ण कंदीलला लेस लावून घ्यायची आहे। आपण जे 4 कॉर्नर लावले ना ते सुटत होतं, त्यासाठी मी अनेकदा पुन्हा थोडं ग्लू गन लावून ते चारही स्टिक करून घेतले आणि जी लेस लावली होती ना त्याचा एक्स्ट्रा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला जे तुमच्याकडे स्टोन असतील काही असतील त्याचा वापर करून तुम्ही इथं ग्लू गनच्या सहाय्याने स्टिक करायचं आहे। मी अशा प्रकारच्या माझ्याकडे डेकोरेटिव्ह पीस होते त्याचा वापर करून मी समोर रेड आणि बाजूबाजूला ब्ल्यू कलरचे अशा प्रकारे मी लेफ्ट आणि राईट असं अपोजिट करून मी लावून देत आहे। दिसायला खूप छान दिसेल यासाठी मी हे केलेलं आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यावर स्टोन वर्क करून तुम्ही स्टिक करू शकता, नाहीतर OHP शीट येते त्याच्यावर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन असतात ते व्यवस्थित पॅच बनवून तुम्ही त्यावर स्टिक करू शकता, नाहीतर शुभलाभ अशा प्रकारचे जे मार्केटमध्ये रेडीमेड स्टिकर्स मिळतात तेही तुम्ही लावू शकता। अशा प्रकारच्या आयडिया आहेत आणि हे मी माझं खूप 0 बजेटमध्ये झालेलं आहे असं म्हणू शकता। घरात खण कापड होता, लेस होती, सर्व घरातच होतं साहित्य, त्यासाठी मी या वेळेला घरातच बनवलेलं आहे। आणि जर तुम्ही हे घ्यायला गेला ना कंदील तर तुम्हाला 450-500च्या खाली मिळणार नाही। आणि जर तुम्ही हेच घरात बनवत असाल तर मटेरियल आणून
तर तुम्हाला कमीत कमी 120-150मध्ये तुमचं कंदील बनून तयार होतं. म्हणजे कापड घ्यायला गेला अर्धा मीटर तर 80 रुपये प्रमाणे पडते. 10-20 रुपयाची लेस पडेल. त्यानंतर मोतीचं घ्यायला गेला तर 20 रुपयाचं पॅकेट पडेल. आणि तुमच्याकडे जर दोरा नसेल तर 20 रुपयाचा दोरा घेऊन तुम्ही गोंडे केला तर सर्व मिळून तेवढ्या रेटमध्ये बसू शकतो. 120 ते 150मध्ये त्या रेटमध्ये तुमचं कंदील बनून जातं. अशा प्रकारे त्याचाही मी तुम्हाला अंदाज दिलेला आहे. तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा. आणि आता हे खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेलं आहे आणि आपल्याला ट्रेंडिंग वस्तू किंवा ट्रेंडिंग गोष्टी घेण्यासाठी खूप आपण त्याकडे आकर्षिले जातो. जर त्याच गोष्टी आपण घरामध्ये बनवल्या तर आपल्याला किती खूप म्हणजे खूप हॅपी होतो. आणि मी बनवले, मला खूप हॅपी आहे मी. आणि माझा काय म्हणतात ते वरच्या लेवललाच खुशी आहे ती. आपण बनवलेलं आहे असं खूप छान वाटतं, फील होतं. तुम्हीही नक्की ट्राय करा आवडत असल्यास. इथं आपली लेस लावून आपले स्टोन लावून डेकोरेटिंग करून आपली कंदील अर्धा रेडी झालेले आहे. मी आता अशा प्रकारचे स्टोन यूज करणार आहे. स्टोन म्हणजे जे मोती असतात ना ते आपण यूज करून आपण गोंडे तयार करणार आहोत. तुम्ही तसेच गोंडेही लावू शकता, परंतु मोतीने डेकोरेट केल्यावर छान वाटेल यासाठी मी मोती आणले होते. अशा प्रकारे आपण जशी सुई ओवतो ना त्यामध्ये त्या प्रकारे सुई ओवायची अर्धी. आणि त्यानंतर आपल्याला जे आपण बनवलं होतं ना गोंडा तो आपल्याला त्यामध्ये स्टिच करून घ्यायचा आहे. म्हणजे व्यवस्थित बांधून घ्यायचा आहे. आणि जे नॉट बांधलेला असते तो दोरा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1, 2, 3 अशा प्रकारे 3 मोती ओवून घ्यायचे आहेत. आणि जे आपण मोती ओवतो ना त्यानंतर आपण ज्या वेळेला स्टिच करतो त्यावेळेला ते तिन्ही मोतीतून ती सुई काढायची. म्हणजे आपला कसा गोंडा सुटणारही नाही आणि आपले मोतीही पडणार नाहीत. पाहू शकता इथं दाखवले त्याप्रमाणे तुम्ही करा. तुम्ही बघितला त्याप्रमाणे चारही बाजूला तशा प्रकारे गोंडे करून घ्यायचे आहेत. आणि आपला आकाश कंदील तयार आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा. सोपी पद्धत आहे. इझी स्टेपमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. कोणीही करू शकता आणि सोपं आहे. तुम्ही ट्राय करा. आणि व्हिडिओ कसा वाटला हा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा, लाईक करा. आणि तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चलो बाय. असे छान छान व्हिडिओ मी घेऊन येत राहते आणि तुमचं असंच छान छान मला प्रेम भेटू दे. चला बाय.